वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलवर ग्रामसेवक भरतीशी संबंधित एक सिरीज चालवलेली आहे आणि त्यामध्ये आपण बरेचसे लेक्चर अपलोडेट केलेले आहेत आणि समोर सुद्धा जे राहिलेले लेक्चर आहे ते सुद्धा अपलोडेट करणार आहोत। मित्रांनो, काय झालं, आपण एक दिवस लेक्चर अपलोड केले नाही, त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या कमेंट आल्या की आज लेक्चर अपलोड झालं नाही किंवा लेक्चर सिरीज बंद केली का। तर मित्रांनो, मी तुम्हाला शब्द दिला होता की ही लेक्चर सिरीज आपण कंप्लीट करू, तर हे लेक्चर सिरीज मी नक्कीच कंप्लीट करणार आहे। म्हणून मित्रांनो, काळजी करण्याचं कारण नाही आणि तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी तुमची सदैव आभारी राहील। अशी सोबत नेहमी राहू द्या। म्हणून मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। तर मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक भरतीमधला काय घेणार आहोत, तर आपण ग्रामसेवक भरतीमधले जे काही क्वेश्चन घेतले होते पार्ट 3 आपण घेणार आहे। म्हणजे पहिले पार्ट 2 आपण अपलोडेड केलेले आहेत, त्याच्याशी संबंधित जे काही ग्रामपंचायतीशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण कव्हर केले होते आणि राहिलेले प्रश्न आज आपण इथे कव्हर करणार आहोत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की नवीन विद्यार्थी मित्र आपल्याशी जोडत असतात आणि त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात। तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ मिळणार आहेत। सध्या तर आपण ग्रामसेवक आणि बाकीच्या भरतीचे आहे म्हणजे सरळ सेवाबद्दल लेक्चर अपलोडेड करत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे, कुठेतरी काही म्हणजे शॉर्ट्समध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटेल असे व्हिडिओ अपलोडेड केलेले आहे। त्याच्यानंतर कम्युनिटी सेक्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला पोल प्रश्न स्वरूपात असतील, तिथे तुम्ही ते प्रश्न आणि पोल सोडवू शकतात, तिथे तुम्ही त्याचा फायदा घ्या। तसेच आपण व्हिडिओ दररोज अपलोडेड करणारच आहोत, त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि तसंच मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ह्या गोष्टी शेअर करा आणि तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही सर्व थंबनेल पाहून इथे आला असाल तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, थंबनेल म्हणजे काय होते, यूट्यूबवरची जी काही वरची स्क्रीन आहे ते तुम्ही पाहून इथे आला असाल तर मित्रांनो, तुम्हाला सांगते की तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामध्ये ESO STI PSI वगैरे बाकीच्या तसेच राज्यसेवेचा यासुद्धा प्रश्नांचा समावेश केलेला आहे। मग या प्रश्नांचा समावेश का बरं केलेला आहे, आपण तर ग्रामसेवकची परीक्षा देतो। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तर मित्रांनो, आपण जर या प्रश्नांचं ॲनालिसिस केलं आणि या प्रश्नांचे उत्तरं जर आपल्याला देता येतील तर नक्कीच आपल्याला त्या परीक्षेचे प्रश्नाचा उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचता येईल। कारण की आपण बघतो IBPS पॅटर्ननुसार वेगवेगळे पॅटर्न येतात, परंतु एक फॅक्च्युअल आणि लॉजिकल गोष्ट जर आपल्याला लक्षात आली तर आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो। म्हणून मित्रांनो, आपण एक ऑथेंटिक सोर्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की इतरत्र माहिती आपण घेण्यापेक्षा एक ऑथेंटिक गोष्टीमधून जर आपण शिकत असू तर नक्कीच त्याचा फायदा कुठे ना कुठे तुम्हाला होईल। म्हणजे या एक्झाममध्ये तर होईलच, पण बाकीच्या एक्झाममध्ये सुद्धा याचा तुम्हाला फायदा होणारच आहे। आणि मित्रांनो, घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण राज्यसभेचा प्रश्न आहे, PSI STI ESOचा प्रश्न आहे म्हणून आपल्याला कठीण जाईल असं काहीच नाही। मी तुमच्यासोबत आहे आणि मी तुम्हाला पूर्ण प्रश्नाचं ॲनालिसिस करून सांगणार आहे, फोड करून सांगणार आहे, त्याचं विश्लेषण व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगणार आहे आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषामध्ये विश्लेषण सांगणार आहे। आणि बरेचसे विद्यार्थी मित्र नवीन असल्यामुळे त्यांना सांगते की आपण याआधी याच्याशी संबंधित लेक्चरसुद्धा घेतलेले आहे। आधी ते लेक्चर बघा, नंतर प्रश्न बघा, पण परत लेक्चर बघा आणि परत प्रश्न बघा, तुमचा डायरेक्ट जो टॉपिक आहे तो परिपूर्ण क्लिअर होईल। एकदा तुमच्या डोक्यात फिट झाला तर तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सोडवता येतील। त्यासाठी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जे लिंक टाकेल मी, ते कमेंट बॉक्समध्ये जायचं, तिथे ते लिंक असतील त्यावर क्लिक करायचं, तुम्हाला लेक्चर मिळेल आणि ते लेक्चर बघायचं, त्याच्याशी संबंधित ते लेक्चर असतील आणि तुम्हाला प्रश्नाची उत्तरे देता येतील। चला मग मित्रांनो, करू सुरुवात। तर पहिलाच प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, म्हणजे याआधी आपण प्रश्न घेतलेले आहेत ते सुद्धा बघा। आता पहिला प्रश्न यामध्ये काय, खालील विधाने विचारात घ्या आणि वनसेवा मुख्य 2017चा प्रश्न आहे। प्रश्न वनसेवा मुख्य 2017चा आहे बरं का। आता आपण हा प्रश्न पूर्ण ॲनालिसिस करू, त्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील। प्रश्न काय सांगितला आहे, खालील विधाने विचारात घ्या, काही स्टेटमेंट दिलं आहे, नंतर आपल्याला त्याला डबल ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या डबल ऑप्शनमधून आपल्याला उत्तर निवडायचं आहे। तर स्टेटमेंट पाहू सुरुवातीला काय आणि कसे आहेत ते। तर मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट आहे, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो। तर स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रामसेवक जो असतो ना तो प्रशासकीय प्रमुख असतो। म्हणजेच काय, ग्रामपंचायतीचा कोण असतो, सचिव असतो। त्याचप्रमाणे आपण काय म्हणतो, त्याला सरचिटणीससुद्धा म्हणतो। म्हणजे सिमिलर नावंसुद्धा आले तरी तुम्हाला लक्षात घेता आले पाहिजे, म्हणून मी ज्या गोष्टी सांगेल त्या नोट करून घ्यायच्या, लगेच नोट करायच्या आणि लक्षात ठेवायच्या। तर मित्रांनो, आता एक लॉजिकल गोष्ट सांगते। आता तुम्ही पहिलं स्टेटमेंट बघितलं, मग पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की एकदम बरोबर आहे, कारण काय, आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि अभ्यासला आहे आम्ही ते। मग जर स्टेटमेंट बरोबर आहे तर तुमच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये हे उत्तर असायलाच पाहिजे, म्हणजे ऑप्शनमध्ये। तर आपण बघतो सगळीकडेच आहे, मग ठीक आहे, आपल्याला एलिमिनेट करता येते। समोरचं स्टेटमेंट पाहायचं, समोरचं स्टेटमेंट काय सांगते,
पंचायतीचा सचिव हा ग्रामसभेचा सचिव असतो. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय बघितलं की पंचायतीचा सचिव आहे. पंचायतीचा सचिव म्हणजे इथे ग्रामपंचायतीचा सचिव लक्षात घ्यायचा आपल्याला. तोच काय असतो, ग्रामसभेचा सचिव असतो. म्हणजे दुसरंसुद्धा स्टेटमेंट आपलं काय होते, बरोबर होते. मग आता हे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, तर आपल्या उत्तरामध्ये अ आणि ब दोन्हीसुद्धा बरोबर आहेत, म्हणून दोन्हीसुद्धा स्टेटमेंट बरोबर पाहिजेत. मग असं ऑप्शन पहा, एलिमिनेशन काही होत असेल तर एलिमिनेट करा ऑप्शनमधून. तर मित्रांनो, आपण एक बघतो की एकमध्ये फक्त ए आहे म्हणून तो एलिमिनेट होते, कारण आपण बघतो आपल्याला अ आणि ब सोबत पाहिजेत आणि दोन्ही स्टेटमेंट आपल्या आतापर्यंत बरोबर आले आहेत. मग अशा दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आणि चौथ्यासुद्धा ऑप्शनमध्ये. मग आता समोरचं ऑप्शन आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे स्टेटमेंट पाहायचं आहे. तर मित्रांनो, इथे तिसरं स्टेटमेंट काय सांगते की ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी देखील असतो. तर मित्रांनो, आपण बघतो हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, तर बरोबर आहे. ग्रामसेवक जो आहे तो बालविवाह प्रतिबंधक अधिकारी देखील असतो. म्हणजे आपल्या ऑप्शनमध्ये क सुद्धा पाहिजे. मग क कुठे कुठे आहे, तर तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आहे. म्हणजे आपला पहिलं आणि दुसरं ऑप्शन काय केलं, आपण एलिमिनेट केलं. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनपर्यंत आपण आलो. आत्ता आपल्याला चौथं ड ऑप्शनवर आपलं उत्तर निघणार आहे. आपण 50-50मध्ये आलेलो आहोत आता. तर मित्रांनो, ड स्टेटमेंट काय म्हणते की ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सेवक असून त्याचे वेतन आणि भत्ते जिल्हा निधीतून दिले जातात. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचे वेतन भत्ते जिल्हा निधीतूनच देण्यात येतात. परंतु ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सेवक आहे का, नोकर नसून, म्हणजे नोकर आहे का, सेवक आहे का, नाही, तर कोण आहे, सरचिटणीस आहे, सचिव आहे. कारण आपण वरच स्टेटमेंट बघितलं, म्हणजे कधी कधी तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर मिळते, फक्त आपल्याकडे तेवढं लॉजिक असायला पाहिजे. आणि या परीक्षेमध्ये आपण किती शांत व्हा आणि किती शांत डोक्याने उत्तर देतो त्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर निघते. कारण मित्रांनो, आपण बघतो की ग्रामसेवक आहे आणि ग्रामसेवकाची निवड तर आपल्याला माहिती आहे कशासाठी होत असते. तो एक प्रशासकीय प्रमुख असतो, सचिव असतो, सरचिटणीस असतो. तो ग्रामसेवेचा नोकर नसतो, ग्रामपंचायतीचा नोकर नसतो. म्हणून लक्षात घ्या, ऑप्शन जे आहे म्हणजे ड स्टेटमेंट आहे ते ड स्टेटमेंट काय आहे तर चुकीचं आहे. मग आपण बघतो ऑप्शनमध्ये ड स्टेटमेंट आपल्याला चुकीचं आहे म्हणून ते पाहिजे नाही. आता उत्तर काय ऑप्शनमध्ये आपलं अ ब क, म्हणून आपण बघतो ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपण जेव्हा शाळेमध्ये होतो किंवा याच्यामध्ये आपल्याला शेवटी धड्याच्या नंतर शेवटी असायचं आपण काय शिकलो, म्हणजे पूर्ण धडा शिकायचा, त्याच्यानंतर शॉर्टमध्ये एक रिकॅप आपण काय शिकलो. तसंच प्रश्नाचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला की पॉईंट यामध्ये काय भेटलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं की यामध्येच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत असतं. जर आमचा अभ्यास जरी नसता तरी आम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. त्याच्यानंतर म्हणजेच ऑप्शनमधून सुद्धा एलिमिनेट आम्ही करू शकलो असतो. आणि यातून आपल्याला बरीचशी माहिती भेटली, जेणेकरून पुढचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या प्रश्नाच्या स्वरूपावर सोडवू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रश्नामधून बऱ्याचशा गोष्टी शिकलो. तर मित्रांनो, तुम्हाला ट्रिक, लॉजिक आणि बाकीच्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करत जा, जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन मिळते. तर चला आता समोर पाहू, समोरचा प्रश्न घेऊ. तर मित्रांनो, समोरचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. तर मित्रांनो, इथे काही फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या आहेत. म्हणजे उजव्या बाजूला काहीतरी तरतुदी दिल्या आहेत आणि डाव्या बाजूला आपण बघतो काहीतरी गोष्टी विचारलेल्या आहेत. आता काहीतरी म्हणजे नेमकं काय बघा. आता आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भात बघत आहोत, म्हणजे ग्रामपंचायतीचंच विचारलं असेल तर लॉजिकल गोष्टी आहे मित्रांनो. आता आपण बघतो बघा, अ मध्ये काय सांगितलं आहे सरपंच, ब मध्ये कलम 40, क मध्ये कलम 243 आणि ड मध्ये उपसरपंच. हे झालं आपल्या डाव्या बाजूचं. आता आपण उजव्या बाजूचं पाहू. त्यामध्ये ग्रामपंचायतीचं संघटन, ग्रामसभेची व्याख्या, ग्रामसभेचा अध्यक्ष आणि सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसभा बैठकीचा अध्यक्ष. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कलमा वगैरे विचारले म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लॉजिकल कसं सोडवता येते ते सुद्धा मी इथे सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यांना एक लॉजिकल गोष्ट माहितीच असते की ग्रामसभा आहे आणि ग्रामपंचायत आहे, त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे, सरपंच असणार आहे. आणि उपसरपंच हे काय असणार आहे, म्हणजे उपाध्यक्ष असणार आहे. परंतु सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ते काय करतात, अध्यक्षस्थान भूषवतात. मग आता इथे आपल्याला दोन गोष्टी भेटल्या, म्हणजे दोन गोष्टीचा क्ल्यू मिळालेला आहे आणि आपण तसंही उत्तर देऊ शकलो असतो. आता बघा, सरपंच आहे तर सरपंच कोण आहेत, ग्रामसभेचे अध्यक्ष आहे. म्हणजे अ ला कोणती जोडी लागते, 3. आणि ड ला आपण विचार केला तर ड ला 4 लागते. मग आता आपल्याला पुढे जायचं आहे की ब आणि क ला काय लागेल. तर मित्रांनो, कलम 40 आहे, तर लक्षात ठेवा की कलम 40 जे आहे ते कशाबद्दल आहे, तर ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी आहे. आणि हे जे आहे मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्याला आपण
म्हणजे आपण बघतो आपल्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत. त्यामध्ये कलम 40 सांगितलेले आहे आणि त्यामध्ये ग्रामपंचायतीचे संघटनाबद्दल सांगितलेले आहे आणि हे आपण गांधीवादी तत्वांमध्ये प्रामुख्याने मोडते. आणि आपण बघतो की कारण गांधीजींचं वाक्य होतं खेड्यांकडे चला आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आणि मित्रांनो आपण बघतो त्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी DPSP असं सुद्धा म्हणतो, म्हणजे मार्गदर्शक तत्वांना. तर लक्षात ठेवा कलम 40 म्हणजे 40मध्ये ग्रामपंचायतीच्या संघटनाबद्दल सांगितलेलं आहे, म्हणून नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपण बघतो कलम 243 आहे. कलम 243मध्ये ग्रामसभेच्या व्याख्येबद्दल सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आपण बघतो की कला कशाची जोडी लागेल, क्रमांक 2 ग्रामसभेची व्याख्या याची जोडी लागणार आहे. मग आता आपण आपलं ऑप्शन बघितले मित्रांनो, तर 3, 1, 2, 4 असं आपलं ऑप्शन पाहिजे आणि ऑप्शन आता आपण समोर बघणार आहोत. म्हणजेच मित्रांनो आपण बघतो इथे 3, 1, 2, 4 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर होईल. मित्रांनो आता आपण आपला समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे ग्राम विकास समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, कोणते विधान बरोबर नाही असा प्रश्न विचारला आहे. वनसेवा मुख्य 2016चा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा काय होते मित्रांनो की आपण काय होतो घाईघाईमध्ये प्रश्न वाचतो, मग आहेच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला कधी कधी प्रश्न पाठच असतात. जसं मी काय केलं होतं, माझ्याकडून मी अशा चुका झालेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ह्या गोष्टी की तुम्ही सुद्धा म्हणजे माझी चूक झाली आहे, तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये चुकू नये यासाठी ही गोष्ट सांगत आहे. कारण काय होत्या बऱ्याच वेळा घाईघाईमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि घरी आल्यावर जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतात, परंतु आपला मार्क गेलेला असतो, कट ऑफवर इफेक्ट झालेला असतो आणि त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगत आहे. तर चला मित्रांनो माझे अनुभव आणि माझ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करतच जाईल. आता आपण काय बघणार आहोत, ग्राम विकास समितीबाबत म्हणजे प्रश्न आहे आणि हा प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत. प्रश्न आहे वनसेवा मुख्य 2016चा. ग्राम विकास समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर नाही म्हणून प्रश्न विचारलेला आहे. आता स्टेटमेंट पाहू आणि मग प्रश्नाचं उत्तर देऊ. तर मित्रांनो प्रश्न ग्राम विकास समित्याबाबत आहे, म्हणून लक्षात ठेवा. पहिलं स्टेटमेंट काय सांगते, या समितीमध्ये किमान 12 आणि 14पेक्षा जास्त नसतील इतके सदस्य असतात. तर मित्रांनो हे स्टेटमेंट बरोबर आहे. ग्राम विकास समित्यांबाबत आहे. तर 12 कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त किती 24पेक्षा जास्त नसतील इतके सदस्य असतात. कधी कधी किमान आणि कमाल या गोष्टीसुद्धा असतात. बरोबर नीट लक्ष देत जा. समोर आपण बघतो 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून असतील. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो ग्रामविकास समितीच्या बाबतीत. म्हणजे ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून जे काही सदस्य असतात ते तिथे सभासद असतात आणि आपण बघतो त्यामध्ये किती सदस्य 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून असतील. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट काय सांगते, 1/2पेक्षा कमी नसतील इतक्या महिला सदस्य असतात. म्हणजे 1/2पेक्षा कमी नसतील म्हणजे आपण इथे जर तुम्हाला आकडा दिला तर 50% सुद्धा म्हणू शकता मित्रांनो. आणि वरचं जो स्टेटमेंट आहे 1/3 आपण तिथे 33.33 असा सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकतात. म्हणून 1/3 म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सरासरी त्याच्यानंतर पर्सेंटेज ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. तर मित्रांनो दुसरं सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे आणि तिसरं सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तर मित्रांनो आता चौथं स्टेटमेंट पाहू आणि या स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला काही कीवर्ड सांगणार आहे, त्यानुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सुटू शकते. म्हणजे हे राज्यसेवेच्या बाबतीत आहे आणि MPSCच्या बाबतीत आहे, कंबाईनच्या बाबतीत आहे. तिथे तुम्ही हे लॉजिक लावू शकता. IBPS किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये हे लॉजिक लागत नाहीत. तर मित्रांनो इथे एक लॉजिकल गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगते, या समितीमधील सदस्यास पदावरून दूर केवळ ग्रामपंचायतच करू शकते. तर मित्रांनो या गोष्टीमध्ये केवळ हा शब्द आला आहे. बऱ्याच वेळा काय होते राज्यसेवेचे किंवा म्हणजे आपण राज्यघटनेशी रिलेटेड जे प्रश्न असतात त्यामुळे केवळ, बाकी, नेहमी, सतत असे जे एक्स्ट्रीम शब्द असतात ना ते शब्द काय असतात तर आपल्याला एलिमिनेट करायचे. तर मित्रांनो आपण बघतो चौथं ऑप्शन आहे ते कसं आहे ते चुकीचं आहे. तर मित्रांनो चौथ्या स्टेटमेंटबद्दल आपण अधिक माहिती पाहू. तर ग्रामविकास समित्या असतात आणि ग्रामविकास समितीमधील जे काही सदस्य असतात त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी काय होते, ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केला जातो आणि ठराव मंजूर जर झाला तर त्यातील सदस्यास दूर करता येते. आणि हे जे सदस्य असतात मित्रांनो आपण बघतो की ग्रामविकास समित्या आहेत. नवीन ग्रामपंचायत स्थापित झाल्यावर 45 दिवसाच्या आत ग्रामविकास समितीची पुनर्गठित म्हणजे करण्यात येत असते आणि जुने सदस्य असतात ते पुनर्नियुक्तीसाठी पात्रसुद्धा असतात. तर मित्रांनो या प्रश्नातून आपल्याला बरीचशी माहिती मिळाली, बऱ्याचशा गोष्टी समजण्यात आल्या. तर मित्रांनो ग्रामविकास समित्यांबद्दल मी तुम्हाला आणखी डिटेल्स सांगते.
तर मित्रांनो, ह्या ज्या ग्राम विकास समिती आहे याबद्दल आपण बघितलं तर ग्रामसभा ग्रामपंचायतीशी चर्चा करून एक किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामविकास समित्या स्थापन करू शकते आणि या समित्यांची मुदत ग्रामपंचायत मुदत एवढीच असते. ग्रामसभेने दिलेल्या अधिकाराचा वापर या समित्या करत असतात. ग्रामसभा ही ग्रामपंचायतीचे सर्व कामे आणि जे काही कार्य असते ते या समित्यांमार्फत चालवते किंवा समित्यांवर सोपवू शकते. तसंच मित्रांनो, पुढचं काही स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपण पहिलं स्टेटमेंट जर बघितलं होतं की या समितीमध्ये किमान 12 आणि 24पेक्षा जास्त नसेल इतके सदस्य असतात. मग सदस्यांमध्ये आपण बघतो की पदसिद्ध सदस्य कोण असतात, तर गावाचे जे काही सरपंच असतात म्हणजे ग्रामपंचायतीचे जे काही सरपंच आहे हे त्याचे पदसिद्ध काय असतात तर सदस्य असतात. आणि सदस्य सचिव कोण असतो, तो ग्रामसेवकच असतो. ग्रामसेवक म्हणजे ग्रामसेवक हा ग्रामविकास समित्यांचा पदसिद्ध सदस्य सचिव असतो. आणि आपण बघतो की शासनाच्या निर्देशाप्रमाणे SC आहे, ST आहे, OBC आहे यांचे सदस्य यामध्ये घेतले जातात, कारण की आपण बघतो SC, ST आणि OBC यांना आरक्षण असते म्हणून. आणि नंतर महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की जेव्हा ग्रामविकास समिती केवळ महिलांकरता किंवा केवळ दुर्बल घटकांकरता स्थापन करण्यात येत असेल तेव्हा किमान 3/4 सदस्य महिला असायला पाहिजे. समजा महिलांसाठी असेल तर 3/4 सदस्य महिला असायला पाहिजेत, किंवा जर दुर्बल घटकांसाठी असेल तर 3/4 दुर्बल घटक त्यामध्ये असायला पाहिजेत. पण हे कधी मित्रांनो, जेव्हा स्पेशल महिलांसाठी असेल किंवा स्पेशल दुर्बल घटकांसाठी असेल त्यावेळेची जे काही कंडिशन आहे ते मी तुम्हाला सांगितली ग्रामविकास समितीबाबत. नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, महिला ग्रामसभेच्या शिफारशीवरून या समितीमध्ये महिलांचे नामनिर्देशन करण्यात येते आणि पुरेशी कारणे असल्यास ग्रामसभा ही महिला ग्रामसभेची शिफारस नाकारू सुद्धा शकते. महत्त्वाचं स्टेटमेंट आहे म्हणून लक्षात ठेवा. तसंच आणखी एक सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ग्रामविकास समित्यांकडे जरा समजा कार्य आणि काहीतरी अधिकार सोपवले असतील तर ग्रामसभेमध्ये काय म्हणत आहे, ग्रामसभेमध्ये 2/3 बहुमतांच्या ठरावानुसार ते अधिकार काढून सुद्धा घेता येतात. जर 2/3 बहुमत मिळालं तर जे काही ग्रामविकास समित्या असतील त्यांच्याकडे जे काही अधिकार सोपवले असतील, जे काही कार्य सोपवले असतील ते आपल्याला ग्रामसभेमध्ये 2/3 बहुमताने मंजूर झालेल्या ठरावाद्वारे काढून घेता येतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण ग्रामविकास समित्या आहेत त्याबद्दल डिटेल माहिती बघितली. आता आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे. तर मित्रांनो, आता समोरचा प्रश्न पाहू. नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक किंवा बैठका भरवण्याचा अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो, आपण इथे ऑप्शन बघितले तर ऑप्शनमध्ये सरपंच, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ऑप्शन आहे 4 वरील सर्वांना. तर मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. सरपंचसुद्धा बैठका घेऊ शकतो नियमित ग्रामसभा व्यतिरिक्त. त्याच्यानंतर गटविकास अधिकारीसुद्धा बोलवू शकतो. तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्याला आपण CEO असं म्हणतो, ते सुद्धा बोलवू शकतात. म्हणून मित्रांनो, सगळ्यांना अधिकार आहे. राज्यसेवा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे आणि आपण बघतो याचं उत्तर जे आहे ते सर्वच आहे. वरील सर्वांना अधिकार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ग्रामपंचायतीबद्दल डिटेल माहिती घेतली आहे आणि त्याचं लेक्चर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल. त्याची लिंक तिथून जाऊन तुम्ही ते लेक्चर कंप्लीट म्हणजे पाहू शकता. आता समोरचा प्रश्न घेऊ मित्रांनो. PSI प्रिलिम्स 2013चा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपण बघतो ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते? यामध्ये आपण ऑप्शन बघितले मित्रांनो, अर्थसहाय्य आहे, सुरक्षा आहे, पायाभूत सुविधा आहे आणि उत्तरदायित्वाची हमी आहे. तर मित्रांनो, आता प्रश्न नीट समजून घेऊ की ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते असा प्रश्न विचारलेला आहे. तर साधारण गोष्ट आहे, ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो? गावातील जे काही मतदार असतील म्हणजे 18+ असतील आणि ज्यांच्याकडे वोटिंग कार्ड असेल म्हणजे मतदान कार्ड असेल असे जे लोक आहेत ते त्या ग्रामसभेचे काय असतात तर आपोआप सदस्य होत असतात. तर ग्रामसभेमध्ये आपण बघतो मग ते जे लोक आहेत गावातील मतदार यादीतील ते लोक अर्थसहाय्य करतात काय आणि पायाभूत सुविधा पुरवतात काय, सुरक्षा पुरवतात काय? मात्र एक गोष्ट ते पुरवू शकतात तर ते काय, उत्तरदायित्वाची हमी. त्यांचं जे उत्तरदायित्व आहे म्हणजे जे काही कर्तव्य ते पार पाडणार आहेत. तसेच ग्रामसभेच्या बाबतीत आणि गावाचा विकास व्हावा यासाठी जे काही महत्त्वाची कामे कार्य आणि त्याच्याशी संबंधित जो काही लेखाजोखा आहे, त्याच्याशी संबंधित जे काही प्रश्न आहे, बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळं पार पाडण्याचं काम कोणाचं असते तर ग्रामसभेचं असते. ग्रामसभेच्या माध्यमातून म्हणजेच आपण बघतो. तर मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला ग्रामसभेबद्दल डिटेल माहिती सांगते की ग्रामसभा जी आहे तेच म्हणजे ग्रामसभा आहे तर ग्रामसभा काय आहे, प्रत्यक्ष लोकशाहीचं स्वरूप आहे.
73व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसंच आपण बघतो यामध्ये उद्देश काय असतो नेमका, की गावातील जे काही मतदार आहेत त्यांना म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष आणण्यासाठी आपण बघतो की ग्रामीण जनतेचा लोकशाहीमधील जो काही प्रत्यक्ष सहभाग आहे तो वाढवण्यासाठी. कारण मित्रांनो आपण बघतो की लोकशाही ही जी व्याख्या आहे अब्राहिम लिंकन यांनी दिलेली व्याख्या आहे, ती व्याख्या काय आहे मित्रांनो हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अतिशय महत्त्वाची आणि सुंदर अशी व्याख्या आहे, अब्राहिम लिंकन यांनी ती केलेली आहे. ती व्याख्या काय आहे म्हणजे लोकशाहीची व्याख्या काय आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आपण बघतो मित्रांनो की ही जी ग्रामसभा आहे हिची तरतूद कशी काय झाली आहे, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चा कायदा आहे, त्यातील कलम आहे 186 आणि त्यातमध्ये एक हा पार्ट आहे उपकलम आहे, म्हणजे कलम 186(1) मधील जे काही महत्त्वाची तरतूद आहे त्यानुसार ग्रामसभेची स्थापना झालेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीचे वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून ते 2 महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. आणि हा मागे सुद्धा मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगितला आणि परत रिवाईज करते, कारण इथे तुमची रिव्हिजन झाली पाहिजे आणि परीक्षेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे, म्हणून इथेच मित्रांनो वारंवार तुमची रिव्हिजन होत आहे. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, STI प्रिलिम्स 2012चा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार रिकाम जागाच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो. तर ऑप्शन पाहू 1957, 1958, 1959 आणि 1960. सिमिलर ऑप्शन म्हणजे सारखे एका सिरीजने नंबर दिलेले आहेत 57, 58, 59, 60. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि वारंवार सांगितलंसुद्धा आहे की 1958चा कायदा आहे. तर कोणता कायदा आहे तो? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. त्यानुसार आपण बघतो की महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. समोरचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? ASO प्रिलिम्स 2015चा हा प्रश्न आहे. तर प्रश्नामध्ये आपण पाहू, पहिले स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट पाहू आणि त्याच्यानंतर आपण जे काही ऑप्शन आहे त्यामधून ऑप्शन निवडू की आपलं कोणतं बरोबर उत्तर होईल म्हणून. तर मित्रांनो पहिलं स्टेटमेंट आहे, ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते. तर मित्रांनो पहिलं स्टेटमेंट कसं आहे, तर बरोबर आहे. आपल्याला बरोबर नाहीत असे स्टेटमेंट विचारलेलं आहे, म्हणजे आपलं ऑप्शनमध्ये असायलाच नको. मग डायरेक्ट तुम्ही एलिमिनेट करा कोणत्या ठिकाणी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे. तर आपण बघतो 1 आणि 2मध्ये आपल्याला पाहायला मिळते, म्हणून ऑप्शन आपले एलिमिनेट झाले. डायरेक्ट आपण उत्तरापर्यंत आपल्याला आता 50-50मध्ये आपण आलेलो आहोत. तिसरं आणि चौथं यापैकी आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कोणकोणते ऑप्शन दिले आहेत ते ऑप्शन फक्त बघायचे आहे आणि त्यातून नंतर आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. कारण काय तर मित्रांनो आपण बघितलं की पहिलं स्टेटमेंट आपलं ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते. तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे, बरोबर नाहीत विचारलेले आहेत, म्हणून आपण तसं केलं. मग आता आपल्याला ब स्टेटमेंट पाहायचं आहे. ब स्टेटमेंटचा काही आपण नाही बघितलं तरी मित्रांनो तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये ब स्टेटमेंट दिलेलं नाही. आणि तरीसुद्धा आपण बघितलं तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तर हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे. तसं मित्रांनो आपण बघितलं पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे, म्हणजे कोणत्या हालतीत ते येऊ शकत नाही आणि तसं आपल्या ऑप्शनमध्ये नाही. आपण 50-50मध्ये सुरुवातीलाच आलो आहे की तिसरा आणि चौथ्यापैकीच आपलं उत्तर आहे. मग तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये सिमिलर गोष्टी कोणत्या आहेत? ड म्हणजे ड तर आपल्याला चुकीचं भेटलेच आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते चुकीचं का, त्यांचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते. तर त्यांचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते काय? नाही, जिल्हा निधीतून हे वेतन दिले जात असते. म्हणून ड तर आपल्याला चुकीचं आहे हे आपल्याला समजलंच आहे. पण आपल्याला काय व्हायचं आहे, क चुकीचं आहे का ई चुकीचं आहे यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो ई ऑप्शन बघा, तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो. तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा नोकर आहे का? नाही. चिटणीस असं म्हणतात, सरचिटणीस असं म्हणतात किंवा सचिव असं म्हणतात किंवा प्रशासकीय प्रमुख असं म्हणतात, परंतु तो नोकर नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक जे ई आहे म्हणजे ई स्टेटमेंट आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. म्हणून आपण बघतो मित्रांनो आपल्या ऑप्शनमध्ये आपल्याला ई स्टेटमेंट पाहिजेच. म्हणून ड आणि ही ई जे आहेत हे कसे आहेत, चुकीचे ऑप्शन आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर होईल. मग आता क चुकीचं का नाही ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर ग्रामसेवक हा ग्रामसेवक सचिव म्हणून सुद्धा काम करतो. तर हे स्टेटमेंट कसं आहे तर बरोबर आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला चुकीचे म्हणजे बरोबर नाहीत असे स्टेटमेंट पाहायचे होते. तर ड आणि ई जे आहेत ते चुकीचे स्टेटमेंट आहे. आणि मित्रांनो हाच या गोष्टीचा फायदा आहे की आपल्याला एका प्रश्नामधून बरीचशी माहिती मिळते. म्हणूनच हे प्रश्न मी इथे घेतलेले आहेत, कारण की एका गोष्टीतून तुमची बाकीची आजूबाजूची सर्व माहिती क्लिअर होते. तसेच तुमचे डाऊटसुद्धा क्लिअर होतात. तसेच तुम्हाला ट्रिक लॉजिक आणि ह्यासुद्धा गोष्टी समजतात. म्हणून हे प्रश्न इथे घेण्यात आलेले आहेत.
तर मित्रांनो, आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काय देणार आहे, काही प्रश्न देणार आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती नसेल तर इकडून तिकडून माहिती करा, सर्च करा, कुणाला विचारा, तरीसुद्धा प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये नक्की ते प्रश्नाचे उत्तर सांगा. तर तुम्हाला प्रश्न आहेत मित्रांनो, की सध्या महाराष्ट्रामध्ये किती ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत? दुसरा प्रश्न आहे, देशातील पहिली ग्रामपंचायत कोणती होती, कोणत्या ठिकाणी होती, त्या राज्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात सक्षम ग्रामपंचायत कोणत्या राज्यामध्ये आहेत? म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातील सर्वात सक्षम ग्रामपंचायती कोणत्या राज्यामध्ये आहे. चौथा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे म्हणजे पाचवा प्रश्न आहे, भारतात सर्वात कमी ग्रामपंचायती कोणत्या राज्यामध्ये आहेत. आता तसंच मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की सर्वात पहिली ग्रामपंचायत कोणती होती, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सुद्धा सांगायचं आहे आणि किती आहेत ते सुद्धा सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला ग्रामपंचायत आपण बघतो ते कोणती होती ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. समोरचा प्रश्न आहे, ग्रामसभेने बरखास्त केलेली ग्रामपंचायत कुठे आहे आणि कोणत्या ठिकाणी केलेली आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये केली होती की ग्रामसभेने ती ग्रामपंचायत बरखास्त केली होती, असं सुद्धा उदाहरण आपल्याला पाहायला मिळते आणि ते कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सध्याच्या घडीला कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो, आपण बघतो सध्याच्या घडीला आपण डिजिटल युगामध्ये जगत आहे, 21व्या शतकामध्ये जगत आहे आणि अशा वेळेस आपण बघतो की ग्रामपंचायत चालू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे, यासाठी तुम्ही या प्रश्नांची उत्तरे शोधा. या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला गुगलवर इझिली मिळून जातील, तिथून शोधा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा. कमेंट नक्की करा, कारण की आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं किंवा बरोबर आहे हे सुद्धा आपल्याला कमेंटमधून समजते. आणि चुकलं तर मीच तुम्हाला सांगेलच आणि प्रश्नाची उत्तर नाही आली तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल, परंतु कमेंट करण्याचा प्रयत्न करा. कारण मित्रांनो, मला तुमच्याकडून रिस्पॉन्स पाहिजे. तुमचा जेवढा जास्त रिस्पॉन्स तेवढेच लेक्चर अपडेटेड होत जातील, तेवढेच लेक्चर तुमचे लवकर येत जातील. म्हणून जेवढा जास्त रिस्पॉन्स तेवढे जास्त लेक्चर. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन लेक्चरसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अपडेटेड माहितीसाठी. तसेच मित्रांनो, आपण बघतो की तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून त्यांनासुद्धा हे व्हिडिओ लेक्चर आणि लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल. मित्रांनो, तुम्ही हे लेक्चर इथपर्यंत मनापासून ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. भेटूया अशाच नवनवीन लेक्चरसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.